आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नमस्कार, मी दिलीप मोहिते। ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातून एक गंभीर प्रश्न समोर आला आहे, जिथे वाकाईवाडी ते डपळेवाडी दरम्यानचा साखो पूल कोसळल्याने येथील ग्रामस्थांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। गेल्या 2 वर्षापासून ही परिस्थिती आहे आणि आता मनसेने याच्या विरोधात थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे। नेमकी काय परिस्थिती आहे आणि यासाठी मनसेने काय इशारा दिला आहे ते पाहू। शिराळा तालुक्यातील वाकाईवाडी आणि डफळेवाडी दरम्यान असलेल्या ओढ्यावरील साखव गेल्या 2 वर्षापासून कोसळले असल्याने ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। आजही येथील ग्रामस्थ महिला आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी धोका पत्करत ओढ्यातील पाण्यातून वाट काढत आहेत। प्रशासनाच्या या दुर्लक्षावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून तातडीने साखव उभारण्याची मागणी करत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। डफळेवाडीतून विद्यार्थी, महिला आणि ग्रामस्थ दररोज वाकाईवाडीकडे ये-जा करतात। 2 वर्षापूर्वी कोसळलेला लाकडी साखव पुन्हा उभारला गेला नाही। पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असतानाही प्रशासन या गंभीर प्रश्नावर गप्प आहे। साखव नसल्यामुळे नागरिकांना ओढ्यातूनच पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। या परिसरात बिबटे आणि रानडुकरे यासारख्या वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे। साखव नसल्यामुळे ग्रामस्थांना पणुंबरे मार्गे 2 ते 3 किलोमीटर लांबचा वळसा घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे शिराळा तालुका अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी इस्लामपूर, तहसीलदार शिराळा, आमदार सत्यजित देशमुख, गटविकास अधिकारी शिराळा, कोकरूड पोलीस ठाणे, उपअभियंता बांधकाम विभाग, पंचायत समिती यांना निवेदन सादर केले आहे। मनसेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी मनसे पदाधिकारी भास्कर रांजवन, अविनाश खोत, सरपंच शंकर बोरगे, अश्विनी रांजवन, किरण भाष्टे, नारायण सावंत, तानाजी घोपडे, गणेश चव्हाण, सुरेश खोपडे, अजय रांजवन, भरत सावंत, नितीन डफळे आदी उपस्थित होते। नमस्कार, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माताडी कामगार सेना चिटणीस आहे व उपशाखाध्यक्ष नागदेवी। मी वारंवार प्रशासनाला पत्र देत आहे की इथून येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, इथं पूल बांधण्यात यावा। तर शाळेतली मुलं आहेत, दळणवळण करण्यासाठी इथून या जाण्यासाठी रस्ता नाही। तुम्ही स्वतः बघू शकताय कशी परिस्थिती आहे इथं। माझ्या संख्येने शाळेची मुलं आहेत। पावसाळ्यामध्ये आता ह्या टायमाला या लोकांना येता जाता येत नाही। इथं बिबट्याचा वावर आहे, तरीही प्रशासनाला अजून काही जाग आलेली नाही। ग्रामपंचायत व इथले नागरिक वारंवार बोलत आहेत की बाबा शाळेतली कडे मुलं आहेत, मुलांना या जाण्यासाठी रस्ता करा। तर त्यांच्याच्याने ते होत नाही, म्हणून आम्ही आता उपोषणचा इशारा दिलेला आहे। माझ्या संख्येनं लहान मुलं पण आहेत शाळेला। मनसेच्या या इशाऱ्यावर तरी प्रशासन जागे होणार का आणि वाकाईवाडी डफळेवाडीच्या नागरिकांना सुरक्षित मार्ग कधी मिळणार हा प्रश्न अजूनही उत्तरित आहे। वाकाईवाडी डफळेवाडी ग्रामस्थांचा हा प्रश्न आम्ही M24 तासच्या माध्यमातून सातत्याने फॉलो करत राहू।